तिला डायनिंग टेबल देऊन तू अख्खा संडास बाथरूम स्वतःवरती घेतोयस। तुला जर वाटतंय ना की तुझ्या ड्युटी जास्त आहेत मग तू तिला बोल ना। सगळीकडे तू जेंटलमॅन म्हणून येतो तर ये ना इथं पण जेंटलमॅन म्हणून। मी माझी ड्युटी माझ्या सुविधेप्रमाणे घेते, त्यामध्ये मी चुकीचं काय? अरे तेव्हा आम्हाला सांगतोय। नमस्कार मंडळी, तुमचे बोल मराठी यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे। अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा व लाईक शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, बिग बॉस हे पहिल्या आठवड्यापासूनच चर्चेचा विषय ठरलेला आहे। ते गॉसिप असो किंवा चर्चा असो किंवा भांडण असो किंवा निकीची लव्ह स्टोरी असो, या सर्व गोष्टीसाठी बिग बॉस हे पहिल्या दिवसापासूनच चर्चेचा विषय ठरलेला आहे। हे यंदाचं सीझन सर्वात गाजलेलं सीझन म्हणजे ब्लॉकबस्टर सीझन आहे। तरी तुम्ही सूरज चव्हाणला लाईक करत असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। नुकताच बिग बॉसने नवीन प्रोमो शेअर करत अंकिता आणि अभिजित यांच्यामध्ये ड्युटीवरून भांडण झालेलं पाहायला मिळत आहे। अंकिता अभिजितला म्हणत आहे, हिला डायनिंग टेबल देऊन तू संपूर्ण बाथरूमची जबाबदारी तू स्वतःवर घेत आहेस। यावर अभिजित अंकिताला म्हणतो, तुला जर वाटत असेल तर तू तिला बोल। यावर अंकिता म्हणते, सगळीकडे तू जेंटलमन म्हणून येतोस, आता इथे पण ये। यावर अभिजित म्हणतो, मी माझ्या ड्युटी माझ्या सुविधेप्रमाणे घेतो, त्यात माझी काय चूक आहे? यावर अंकिताचा पारा चढतो तर डीपी दादाही अभिजितवर भडकतो आणि तू कोणाला सांगतोयस असं अभिजितला विचारतोय। कालच्या नॉमिनेशनमधून पॅडी कांबळे यांना घराबाहेर पडावं लागलं, त्यामुळे बी टीम मधील एक स्पर्धक कमी झाला। आता अभिजित व अंकिता यांच्यात भांडणानंतर अभिजित शेवटच्या आठवड्यात टीम बी मधून माघार घेणार का? हा वाद कुठवर जाणार हे पाहायला रंजक ठरणार आहे।